मित्रांनो, मी आहे प्रोफेसर ओमप्रकाश, तुमचा केमिस्ट्री टीचर. आणि आज आपण डिस्कस करणार आहे रायमर-टायमर रिएक्शन. सो व्हॉट इज रायमर-टायमर रिएक्शन? फर्स्ट वी विल अंडरस्टँड व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस रिएक्शन. जसं आपण कोल्स रिएक्शन मध्ये डिस्कस केलं आहे की त्या ठिकाणी सॅलिसिलिक ऍसिड आपण फॉर्म करत असतो फिनॉल पासून. दॅट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ऑफ फिनॉल. This is also electrophilic substitution reactions of phenol, but in this reaction there is formation of salicylaldehyde. या रिएक्शन्स मध्ये काय तयार करत असतो आपण? सॅलिसिलअल्डिहाइड तयार करत असतो. ओके, रायमर-टायमर रिएक्शन्स मध्ये. तर आता इथे बघा, फिनॉलची रिएक्शन्स सगळ्यात पहिले आपण कुणासोबत करणार? सो वी विल ट्रीट दिस फिनॉल विथ aqueous sodium hydroxide, राईट. आणि या ठिकाणी पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला काय मिळतं? सोडियम फिनॉक्साइड. व्हेन फिनॉल इज ट्रीटेड विथ सोडियम हायड्रॉक्साइड, सो इट टर्न्स टू व्हॉट? सोडियम फिनॉक्साइड, राईट. O मायनस हियर इज Na+. हे बऱ्याचदा आपलं डिस्कस करून झालेलं आहे. तर आपल्याला इथे सोडियम फिनॉक्साइड मिळतो आणि फिनॉक्साइड हा स्ट्रॉंग ऑर्थोपॅरा डिरेक्टिंग आहे as compared to phenol. Okay, तर आता इथे आपल्याला काय करायचंय? Here this sodium phenoxide is treated with the chloroform. याची रिएक्शन कुणासोबत करायची आहे? क्लोरोफॉर्म सोबत करायची आहे. बघा, तर क्लोरोफॉर्म CHCl3 असा फॉर्म्युला आहे. तर मी इथे काय करतोय? या फॉर्म्युलाला थोडं मॉडिफाय करतोय. बघा, CnCHCl2 असं लिहू आपण. ओके, राईट. So here this phenoxide is orthopara director, and here the electrophile is dichlorocarbon. ते आपण मेकॅनिझम मध्ये डिस्कस करूया की इलेक्ट्रोफाइल या ठिकाणी डायक्लोरोकार्बन असेल. सो इट अटॅक्स ऑन ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स, बट हियर the ortho product again predominates because there is presence of intramolecular hydrogen bonding. तर आता इथे बघा, इकडचा H आणि इकडचा काय? Cl. ठीक आहे. सो देयर इज रिप्लेसमेंट ऑफ और सबस्टिट्यूशन ऑफ दिस हायड्रोजन बाय CHCl2. ओके, तर इथे काय तयार होतं बघा? हियर इज O मायनस Na+. ओके, इकडे काय होणार? H इज रिप्लेस बाय CHCl2. त्याला मी असं लिहितो इथे बघा, CHCl2. आणि काय रिमूव्ह होणार इथे? देयर इज रिमूव्हल ऑफ HCl. ते मी इथे लिहितो. तर इथे आपल्याला काय मिळतोय? इंटरमिजिएट. Now this intermediate is also known as benzyl chloride. ओके, म्हणजे बेन्झाइलिक कार्बनला 2 क्लोरीन अटॅच आहे म्हणून त्याला आपण काय म्हणायचं? बेन्झाल. बेन्झाल आणि बेन्झो. ठीक आहे, असे 3 टर्म्स आहेत. ते कोणत्या बेसिसवर? एक्सटेंट ऑफ सबस्टिट्यूशन ऍट बेन्झाइलिक कार्बन, त्या बेसिसवर आपण त्याला डिफाइन करत असतो. ओके, आता हा इंटरमिजिएट तयार झाला. नाउ दिस 2 क्लोरीन ॲटम्स अटॅच टू दी single carbon atom, so this is like geminal dihalides. Okay, कुणासारखा आहे? हा जेमिनल डायहालाइड सारखा आहे. मग जेमिनल डायहालाइडचं कन्व्हर्शन आपल्याला अल्डिहाइड ग्रुप मध्ये करण्यासाठी आपण काय करणार? त्याचे रिएक्शन्स सोडियम हायड्रॉक्साइड सोबत करणार, जो आपण ऍक्च्युअली घेतलेलाच आहे, आधीच घेतलेला आहे रिएक्शन मिक्सचर मध्ये. सो देयर विल बी हायड्रोलिसिस ऑफ जेमिनल डायहालाइड. ठीक आहे, तर इथे आपल्याला काय मिळतं बघा? देयर इज O मायनस Na+. आणि इकडे काय होणार? Cl combines with this Na. ठीक आहे, सो दिस 2Cl म्हणजे क्लोरीन इथे रिप्लेस होणार कशाने? OH ग्रुपने रिप्लेस होणार. नाउ हियर 2 OH ग्रुप्स इज बॉन्डेड टू सिंगल कार्बन ॲटम. दॅट्स व्हाय दिस इज अनस्टेबल. त्याच्यामुळे हा काय असणार आहे? अनस्टेबल असणार आहे. ओके, इथे काय रिमूव्ह होणार? NaCl. आय एम जस्ट रायटिंग हियर देयर इज रिमूव्हल ऑफ NaCl. ओके, सो दिस इज जेमिनल डायहालाइड आणि NaOH सोबत रिएक्शन्स करताय, म्हणजे अल्कालाइडची रिएक्शन NaOH सोबत जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला हायड्रोलिसिस म्हणत असतो. तर इथे हायड्रोलिसिस ऑफ जेमिनल डायहालाइड. ओके, तर इथे 2 OH ग्रुप्स एकाच कार्बनला अटॅच असल्यामुळे हा अनस्टेबल असणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की या 2 OH ग्रुप मधनं एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतं. एक वॉटर मॉलिक्यूल काय होतो? रिमूव्ह होतो. आणि इथे काय तयार होणार? देयर इज फॉर्मेशन ऑफ हियर अल्डिहाइड ग्रुप. काय तयार होते? अल्डिहाइड ग्रुप तयार होते. बघा, इथे O मायनस Na+, जशान तसं ठेवलंय आपण. आणि इकडे काय तयार होणार? C double bond O. Here is what?
H. ओके, आणि काय रिमूव्ह झालं इथे? वॉटर रिमूव्ह झालं. काय रिमूव्ह झालंय? वॉटर रिमूव्ह झालंय. सो अल्डिहाइड ग्रुप इज इंट्रोड्यूस हियर. नाव O मायनस Na+ आहे, तर याला काय करायचं आपण? ऍसिडिफाय करायचं. म्हणजे सोल्युशन बेसिक आहे, त्याच्यामुळे इथे फिनॉल विल रिमेन ऍज अ फिनॉक्साइड. जेव्हा तुम्ही याला ऍसिडिफाय करणार आहे सोल्युशनला, ठीक आहे. सपोज इथे कोणासोबत कंबाईन होणार? Na+. You will get here OH, and here is what? Aldehyde group. Now this aldehyde group and this phenolic group are at ortho position, and it is known as salicylaldehyde. काय म्हणत असतो आपण याला? सॅलिसिलअल्डिहाइड. ओके, आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात. एक ऑर्थो म्हणजे सॅलिसिलअल्डिहाइड किंवा त्याला 2-हायड्रॉक्सीबेन्झाल्डिहाइड असे म्हणू शकता तुम्ही, आणि हाच अल्डिहाइड ग्रुप पॅरा पोझिशन वर पण इंट्रोड्यूस होऊ शकतो. पण या ठिकाणी जसं मी तुम्हाला सांगितलंय की जेव्हा फिनॉलिक ग्रुपमध्ये आणि जो येणारा दुसरा ग्रुप आहे, तर त्याच्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग जर पॉसिबल असेल तर तो ऑर्थो आयसोमर जास्त स्टेबल असतो आणि तो प्रीडॉमिनेट करतो. कशाला? पॅरा सबस्टिट्यूटेड प्रोडक्टला. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे ऑर्थो प्रोडक्ट म्हणजे सॅलिसिलअल्डिहाइड हा मेजर प्रोडक्ट असणार आहे. ओके, हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. परत मी इथे ब्रीफ करतो. काय केलं आपण? फिनॉलची रिएक्शन कुणासोबत? सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. काय मिळतं? सोडियम फिनॉक्साईड. सोडियम फिनॉक्साईड इज स्ट्रॉंगली ऑर्थोपॅरा डिरेक्टिव्ह. मग याची रिएक्शन कोणासोबत केली आहे? क्लोरोफॉर्म सोबत. क्लोरोफॉर्म CH_Cl3, तर एक Cl पुढे घेतलाय आपण. ओके, समजून घेण्यासाठी की नेमकं काय रिमूव्ह होतोय. तर H आणि Cl कंबाईन होणार, देयर इज रिमूव्हल ऑफ HCl. आणि इकडे CH_Cl2, तर 2 क्लोरीन एटम्स एकाच कार्बनला अटॅच. सो दिस इज व्हॉट लाईक जेमॅनल डायहॅलाइड्स. आणि या जेमॅनल डायहॅलाइड्सचं आपण काय केलं? हायड्रोलिसिस. Cl आर रिप्लेस बाय OH. ओके, म्हणजे कुणासोबत रिएक्शन केली आहे? सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. तर इथे 2 OH ग्रुप्स एकाच कार्बनला अटॅच आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होणार? हा अनस्टेबल असणार. देयर इज रिमूव्हल ऑफ वॉटर फ्रॉम दिस 2 OH ग्रुप अँड देयर इज फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड ग्रुप. आता इथे फिनॉक्साइडच आहे, मग आपण सोल्युशन काय केलंय? ऍसिडिफाय केलंय. सोल्युशन ऍसिडिफाय केलं म्हणजे आपल्याला इथे काय मिळणार? सॅलिसिलअल्डिहाइड. म्हणजे OH ग्रुप आणि अल्डिहाइड ग्रुप आर ॲट ortho position. So in this way we can prepare here salicylaldehyde, and this reaction is known as Reimer-Tiemann reaction. Right? तर आता इथे आपण मेकॅनिझम बघूया. तर चला मित्रांनो, आपण रायमर-टायमन रिएक्शनचं मेकॅनिझम बघूया. सो फर्स्ट यू कॅन रीड दिस सेंटेन्स. In this reaction mechanism, chloroform first reacts with the sodium hydroxide to produce dichlorocarbon. जो या रिएक्शन्स मध्ये अत्यंत महत्वाचा रोल प्ले करतोय, दॅट इज व्हॉट? इलेक्ट्रोफाइल. डायक्लोरोकार्बन हा इलेक्ट्रोफाइल आहे. बघा, क्लोरोफॉर्म CH_Cl3. ओके, तर आता इथे हा जो हायड्रोजन आहे क्लोरोफॉर्म मधला, हा ऍसिडिक हायड्रोजन म्हणून बिहेव करणार, बिकॉज देर आर 3 chlorines attached to this carbon. So these chlorines are electron withdrawing. These are more electronegative. That's why carbon and electron density between carbon and hydrogen could be less. So this strong base like NaOH can withdraw this electron. Okay, तर या ठिकाणी OH मायनस या हायड्रोजनला काढून टाकणार इथनं. ठीक आहे, OH मायनस या प्रोटॉनला काढून टाकणार. प्रोटॉन विड्रॉ करू शकतो, सॉरी इलेक्ट्रॉन्स नाही. तर प्रोटॉन हा विड्रॉ करणार. कार्बन आणि हायड्रोजन बॉन्डिंगचे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते कार्बन वरती ट्रान्सफर होणार. सो देयर इज फॉर्मेशन ऑफ CCl3, 2 इलेक्ट्रॉन्स हियर. ओके, आणि या ठिकाणी हे जे स्ट्रक्चर आहे हे अनस्टेबल असणार. सो 1 क्लोराइड आयन विल लिव्ह फ्रॉम दिस CCl3. ओके, आणि कार्बन पेक्षा क्लोरीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. Okay, chlorine is more electronegative than carbon, so chlorine will take this bonding electron along with it, and there is formation of CCl2. So 2 electrons are with carbon. So this is dichlorocarbon, and this is what? Electrophile. Actually carbon ला 4 बॉन्ड असतात आणि या ठिकाणी 2 बॉन्ड आहे आणि 2च इलेक्ट्रॉन आहे.
जर समजा त्याच्यावरती 4 इलेक्ट्रॉन असते तर त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज म्हणजे तो न्यूक्लिओफाइल राहिला असता, हा इलेक्ट्रोफाइल आहे. सो दिस इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीसीज. ओके, तर आता इथे बघा दिस इज फिनॉक्साइड, कारण फिनॉल पहिले कुणासोबत रिॲक्ट होतो, सोडियम हायड्रॉक्साइड सोबत, आणि त्याचं कन्व्हर्शन कशासोबत होतं, त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, फिनॉक्साइड मध्ये होतं. ओके, आता याचं कन्व्हर्शन फिनॉक्साइड मध्ये झालं तर फिनॉक्साइड पासून आपण मेकॅनिझम स्टार्ट करूया. सो देयर विल बी अगेन शिफ्टिंग ऑफ दिस इलेक्ट्रॉन दॅट इज नोन ॲज डिलोकलायझेशन. तर ओ वरती निगेटिव्ह चार्ज आहे फिनॉक्साइडच्या, ओ वरती काय असणार, निगेटिव्ह चार्ज असणार. तर हे इलेक्ट्रॉन इथे ऑक्सिजन आणि बेन्झीन रिंग मध्ये ट्रान्सफर होणार. सो देयर इज फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड. मग इथे कार्बनला 4च बॉन्ड पाहिजे, तर इथे डबल बॉन्ड नसू शकणार. मग हे पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन ऑर्थो पोझिशन वरती शिफ्ट होतात. ओके, आणि इकडे 2 बॉन्ड जशाने तसेच राहील. लक्षात आलंय का? ओके, सो हिअर व्हॉट हॅपन, दिस इज ऑर्थो पोझिशन and at this ortho position negative charge is present or electron density is higher. Now this electrophile dichlorocarbon will attack on this position आणि इथे एक तो बॉन्ड तयार करणार. कळलं का? तर इथे ऑलरेडी एक हायड्रोजन्स आहेतच, हा हायड्रोजन आपण असं इथे डिनोट केलाय, आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहे या डायक्लोरोकार्बन सोबत बॉन्ड फॉर्म करण्यामध्ये यूज होणार. राईट, सो दिस इज द फर्स्ट स्टेप, दॅट इज व्हॉट अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाइल ऍट ऑर्थो पोझिशन. ओके, नंतर काय होणार इथे बघा, या कंपाऊंडची रिएक्शन्स वॉटर सोबत होणार, आणि वॉटर मधनं काय काढून घेणार, हा CCl2 ग्रुप H, एक हायड्रोजन काढून घेणार. ठीक आहे, मग इथे हायड्रोजन झाला CCl2H, बाकीचं जशान तसंच आपल्याला इथे लिहायचंय. नंतर बघा हे स्ट्रक्चर कशामध्ये कन्वर्ट होतं, दिस ओके, दिस विल बी कन्वर्टेड इनटू दिस स्ट्रक्चर. ठीक आहे, हे स्ट्रक्चर इथे रिपीट झालेलं आहे. तर या ठिकाणी हा जो हायड्रोजन आहे हा कशावरती शिफ्ट होणार, या ऑक्सिजन वरती शिफ्ट होणार. मग इथे जर तो हायड्रोजन शिफ्ट झाला म्हणजे इथे काय होणार, हे पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन्स इथे मूव्ह करणार, आणि हे जे कार्बन आणि हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत ते बेन्झीन रिंगला या ठिकाणी मिळणार. सो देयर इज फॉर्मेशन ऑफ हिअर डबल बॉन्ड. तर म्हणजे इथे बेन्झीन रिंगचं जे काही अरोमॅटिक कॅरेक्टर आहे ते परत इस्टॅब्लिश होणार. आता इथे आपल्याकडे काय CHCl2. ठीक आहे, याला आपण असं पण लिहू शकतो, थोडं सिम्प्लिफाय करून लिहू शकतो आपण. हिअर इज CH, हिअर इज Cl2. नाउ दिस इज अगेन जेमिनल डायहाइड्स. ओके, आणि या ठिकाणी हायड्रोलिसिस करायचे जेमिनल डायहाइड्सचं, म्हणजे काय होतं, अल्डिहाइड ग्रुप इंट्रोड्यूस होते, हे मी तुम्हाला सांगितलं. पण इथे बेस आहे, बेसच्या प्रेझेन्स मध्ये फिनॉल विल बी कन्वर्टेड इनटू फिनॉक्साइड. ओके, so once this phenoxide ion is there and aldehyde group is introduced at ortho position, then we have to acidify the solution. आपल्याला सोल्युशन काय करायचं आहे, ऍसिडिफाय करायचं आहे. म्हणजे फिनॉक्साइडचं कन्वर्शन कशामध्ये होणार, फिनॉलिक ग्रुप मध्ये होणार, and there is formation of here सॅलिसिल अल्डिहाइड. ओके, तर परत एकदा मी ब्रीफ करतोय बघा. सगळ्यात पहिले काय झालंय, क्लोरोफॉर्मची रिएक्शन सोडियम हायड्रॉक्साइड सोबत, आणि इथे CCl3 होतं. CCl3 मधनं एक क्लोरीन निघून जातो, CCl2 अलॉंग विथ 2 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इथे डायक्लोरोकार्बन हा इलेक्ट्रोफाइल आहे. एंट्रन्स मध्ये याच्यावरतीच प्रश्न विचारला जातो की रायमंड डायमंड रिएक्शन्स मध्ये इलेक्ट्रोफाइल कोण आहे. ठीक आहे, तुम्हाला पूर्ण मेकॅनिझम नाही विचारणार. राईट, तर याच्यामध्ये जे काही पॉइंट्स मी सांगतोय बोर्डसाठी, महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी फार जास्त इम्पॉर्टंट नाहीये मेकॅनिझम, एंट्रन्स साठी जास्त इम्पॉर्टंट आहे. तर या ठिकाणी फिनॉक्साइड आयन वरती कोण अटॅक करणार, डायक्लोरोकार्बन. ठीक आहे, ऑर्थो पोझिशनला. आणि या ठिकाणी म्हणजे मेजर अटॅक ऑर्थोला होतो, मी तुम्हाला सांगितलं याचं रिझन, कारण ऑर्थो प्रोडक्ट हा प्रिडॉमिनेट करतोय पॅरा प्रोडक्टला ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आणि अशा प्रकारे इथे परत रिअरेंजमेंट होता, हायड्रोजन ट्रान्सफर होतो, इथे OH ग्रुप, नंतर CHCl2 चं काय होतं, म्हणजे CCl2H मीन्स CHCl2 जेमिनल डायहाइड्स, आणि त्याचा हायड्रोलिसिस बाय NaOH. इथे अल्डिहाइड ग्रुप इंट्रोड्यूस होणार. मी आधीच सांगितलं तुम्हाला रायमंड डायमंड रिएक्शन मध्ये हायड्रोलिसिस कसं होतं ते स्टेप जरा परत एकदा रिवाइज करा तुम्ही. आणि इथे फिनॉक्साइड आयन बेस असल्यामुळे इथे फिनॉक्साइड आयन मध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं. हा जो फिनॉक्साइड आयन आहे ऍसिडिफाय करायचं सोल्युशन, इथे परत H+ आयन ऍड होणार आणि तुम्हाला काय मिळणार, सॅलिसिल अल्डिहाइड मिळणार. ओके, आय होप की तुम्हाला रिएक्शन समजली असेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. थँक्यू व्हेरी मच.